नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉबवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आज आपण या लेक्चरमधून 19 आणि 20 ऑक्टोबरचे महत्त्वाचे करंट अफेअर्स डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. तुम्हाला वाटत असेल की सध्या नोव्हेंबर महिना चालू आहे मॅडम आणि अजून आपण ऑक्टोबर महिन्यातच आहोत. तर हे जे राहिलेले ऑक्टोबर महिन्याचे जे दिवस आहेत तर ह्याचेसुद्धा लेक्चर्स अशाच पद्धतीने स्टेप बाय स्टेप डिटेलमध्ये पण लवकरात लवकर मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. त्यामुळे तुम्ही या राहिलेल्या लेक्चरची काळजी न करता फक्त तुमच्या अभ्यासावरती फोकस करा. ओके. आणि हे लेक्चर बघून झाल्यावर तुम्ही याची PDF डाउनलोड करू शकता विजन गव्हर्नमेंट जॉब ऑफिशियल या आमच्या टेलिग्राम चॅनलवरून. तर आता आपण जास्त वेळ न घालवता आजच्या लेक्चरकडे येऊ. आजचा पहिला प्रश्न, झुलाघाट ब्रिज कोणत्या दोन देशांना जोडतो? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, भारत आणि नेपाळ. तर आपल्या भारताला नेपाळसोबत जोडणारा हा झुलाघाट ब्रिज आहे, जो की रिकन्स्ट्रक्शनसाठी काही पिरियडसाठी बंद करण्यात आला होता. तो आता परत सुरू करण्यात आलेला आहे. कुठे हा ब्रिज? तर बघा, इकडे उत्तराखंड या राज्यामध्ये एक बैतडी नावाचा जिल्हा आहे. तर या जिल्ह्यामध्ये इथे ही जी एक आपण नदी बघितली होती बघा ह्या आधीच्या इमेजमध्ये, तर ही एक महाकाली नदी आहे. काही ठिकाणी याला काली रिव्हर फक्त असं सुद्धा मेन्शन केलेलं आहे. तर या नदीवरती आहे हा झुलाघाट ब्रिज. कुठे? तर उत्तराखंड राज्यामधल्या बैताडी जिल्ह्यामध्ये आहे. ओके. आता आपण या प्रश्नाच्या माध्यमातून आपल्या भारताचे कोणकोणते राज्य नेपाळला कनेक्टेड आहेत हे बघून घेऊ. तर इथे बघा, आपण उत्तराखंडपासून सुरू करू. तर सगळ्यात वरती इकडं आहे उत्तराखंड, त्याच्या खाली आहे UP, त्याच्या पूर्वेला आहे बिहार आणि काही भागामध्ये पश्चिम बंगालची सुद्धा सीमा नेपाळला जोडलेली आहे आणि सिक्कीम. तर हे एवढे 5 राज्यांची सीमा नेपाळला कनेक्टेड आहे. आता आपण याच प्रश्नाच्या माध्यमातून आपल्या भारताचे जे इतर शेजारचे देश आहेत तर हे पण बघून घेऊ. तर इथे बघा, हा आहे आपला भारत. पश्चिमेकडे जर आपण बघितलं तर इथे आहे पाकिस्तान आणि एकदम छोट्या भागामध्ये अफगाणिस्तानसोबत सुद्धा आपल्या भारताने सीमा शेअर केलेली आहे. तर हे बघा, अफगाणिस्तानसोबत फक्त आपण 80 किलोमीटर एवढीच बाँड्री शेअर केलेली आहे आणि भारताची सगळ्यात जास्त बाँड्री बांगलादेश या देशासोबत शेअर झालेली आहे. आता हा जो आपल्या शेजारच्या देशांचा क्रम आहे बाँड्रीचा, तर हा तुम्ही चढता क्रम किंवा उतरता क्रम एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवायचाच आहे. जरी तुम्ही हे नंबर्स नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, कारण बऱ्याच ठिकाणी हे नंबर वेगवेगळे सुद्धा दिलेले आहेत. लाईक आत्ता मी सांगितलेलं अफगाणिस्तानसोबत आपण 80 किलोमीटर शेअर केलेली आहे, तर काही ठिकाणी तुम्हाला 85, 90, 95 असं सुद्धा वाचायला मिळू शकतं. त्यामुळं सिक्वेन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. ठीक आहे. तर बघा, आपल्या भारताच्या पूर्वेच्या साईडला जर आपण बघितलं तर इकडे वरती आहे नेपाळ, भूतान, त्याच्यावर आहे चीन. हे 3 देश आपल्याला लागलेले आहेत. आणि याच्याशिवाय पूर्वेकडे जर आपण बघितलं तर बांगलादेश आहे आणि म्यानमार. तर ह्या 2 देशांना सुद्धा आपण इकडं बाँड्री शेअर केलेली आहे. एवढ्या देशांच्या व्यतिरिक्त म्हणजे हे झाले सगळे आपण जमिनी शेअर केलेले देश. पण जे श्रीलंका हा जो आपल्या इकडे बघा दक्षिणेकडे जो देश आहे, तर ह्याच्यासोबत आपल्या भारताची सागरी सीमासुद्धा शेअर झालेली आहे. ठीक आहे. तर नेपाळची राजधानी आहे बघा काठमांडू आणि इथलं चलन आहे नेपाली रुपया. आता आपण पुढचा प्रश्न बघू. ऑक्टोबर 2023 भारताने कोणत्या देशासोबत लष्करी उपसमितीची बैठक घेतली? तर हा जो मॅप आहे ना, तर हा फ्रान्सचा आहे. तर रिसेंटली आपण फ्रान्ससोबत आपल्या भारतात नवी दिल्ली या ठिकाणी एक लष्करी उपसमितीची बैठक आयोजित केली होती. 16 ते 17 ऑक्टोबर म्हणजे 2 दिवस ही बैठक आपल्या भारतात नवी दिल्ली इथं चालली होती. आता ही जी बैठक आहे ना, ह्यालाच MSC असं पण म्हणतात, म्हणजेच भारत फ्रान्स मिलिटरी सब कमिटी. आणि या बैठकीची ही यावर्षीची 21वी आवृत्ती होती. ही आपल्या नवी दिल्लीमध्ये, जे नवी दिल्लीचं एअरबेस स्टेशन आहे म्हणजे हवाई दलाचं जे स्टेशन आहे, इथं हे आयोजित करण्यात आलं होतं. आणि या बैठकीच्या आधी आपले जे केंद्रीय संरक्षण मंत्री आहेत राजनाथ सिंग, तर यांनी पॅरिसमध्ये जाऊन तिथले जे सशस्त्र सेना मंत्री आहेत यांचीसुद्धा भेट घेतली होती. आणि फ्रान्ससोबत आपण जे गेल्या काही इयरमध्ये धोरणात्मक भागीदारी शेअर केली, तर ह्याचंबद्दलसुद्धा त्यांनी तिथं डिस्कशन केलं होतं. ओके. आता आपण या प्रश्नाच्या माध्यमातून फ्रान्स कुठं आहे जरा हे पण बघून घेऊ. तर इथे बघा, युरोपातला एक देश आहे फ्रान्स. याच्या जर आपण शेजारच्या देशाकडं झूम करून बघितलं तर इथे बघा, फ्रान्सच्या पश्चिमेला नॉर्थ अटलांटिक ओशन आहे, वरती इंग्लिश चॅनल म्हणजेच इंग्लिशची खाडी आहे. याच्या पूर्वेला जर आपण बघितलं तर बेल्जियम आहे. हा एक छोटासा एक देश आहे, त्याचं नाव आहे लक्झेमबर्ग. जर्मनीसोबत ह्यानी त्याची बाँड्री शेअर केलेली आहे फ्रान्सनी. याशिवाय स्वित्झर्लंड आहे बघा इथे आणि इटली. तर हे पूर्वेकडचे एवढे देश आहेत. फ्रान्सच्या खाली म्हणजे दक्षिणेकडं भूमध्य समुद्र आहे आणि नैऋत्येकडं स्पेन या देशाची सीमा ह्याला लागलेली आहे. आता इथे जर आपण बघितलं ना इंग्लिश चॅनल, तर ह्याच्यावरती इंग्लंड आहे. इथे बघा, आपण ह्या मॅपमध्ये बघू शकतो इंग्लंड, स्कॉटलंड, आयर्लंड. तर हे ह्या फ्रान्सच्या उत्तरेकडे आहेत.
आणि फ्रान्सची राजधानी आहे पॅरिस आणि इथलं चलन आहे युरो. ओके, पुढचा प्रश्न. पाकिस्तानी ध्वजापेक्षा जास्त उंच तिरंगा ध्वज कोणत्या ठिकाणी फडकवण्यात आला? या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय, अटारी वाघा बॉर्डर. खूप छान ठिकाण आहे पंजाबमधलं. जर तुम्ही कधी वरच्या साईडला गेलात पंजाबमध्ये वगैरे तर हे एक मस्ट विजिट प्लेस आहे. पंजाबमधल्या अमृतसर या ठिकाणी अटारी वाघा बॉर्डर आहे आणि तिथं दररोज आपलं जे ध्वज आहे तर हा फडकवण्यात येत असतो. आणि सध्या जर आपण बघितलं तर हा आपल्या देशातला सगळ्यात उंच तिरंगा ध्वज आहे. याची उंची आहे 418 फूट. आणि विशेष म्हणजे हा जो आपला तिरंगा आहे तर हा पाकिस्तानच्या सगळ्यात उंच जो त्यांचा फ्लॅग आहे तर ह्याच्यापेक्षा 18 फूट जास्त आहे. म्हणजे त्यांचा किती असणार आहे तर 400 फूट उंचीचा आहे पाकिस्तानचा फ्लॅग आणि आपला हा 418 फूट उंचीचा आहे. तर हा रिसेंटली ह्या झेंड्याचं ध्वजारोहण झालेलं आहे 19 ऑक्टोबरला आपले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते. ओके, पुढचा प्रश्न. त्रिपुराच्या राज्यपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आता या प्रश्नाचा आन्सर सांगायच्या आधी मी तुम्हाला इथे एक इम्पॉर्टंट पॉईंट सांगते. तो म्हणजे जेव्हा कधी तुम्ही अशी एखादी न्यूज वाचाल की ह्या राज्याचे नवीन राज्यपाल हे बनलेले आहेत तर हे राज्यपालांची जी नियुक्ती असते तर ही फक्त एकच राज्यपालांची होत नसते. ॲट ए टाईम वेगवेगळ्या कमीत कमी 3 ते 4 राज्यांच्या राज्यपालपदी वेगवेगळे राज्यपाल हे अपॉइंट होत असतात. आता पुढे याच लेक्चरमध्ये अजून आपण दुसरे राज्यपाल बघणार आहोतच. पण मी इथं तुम्हाला हे सांगण्याचं कारण म्हणजे काय तर ह्या जे सगळे राज्य आणि राज्यपाल आहेत जे रिसेंटली अपॉइंट झालेले आहेत तर ह्यांना तुम्ही एका टेबल फॉर्ममध्ये मांडा. कारण आयोग ना कधीकधी जोड्या लावामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारत असतो. एका साईडला राज्य आणि दुसऱ्या साईडला राज्यपाल देतात आणि ह्या सगळ्या जे राज्यपाल असतात ह्या रिसेंट अपॉइंट झालेले असतात. अशाच रीतीने बघा वेगवेगळ्या राज्याचे जे हायकोर्ट असतात तर ह्यांचेसुद्धा जजेसची जी अपॉइंटमेंट आहे तर ही ॲट अ टाईम अशाच बल्कमध्ये होत असते. ठीक आहे, त्यामुळं हे सुद्धा तुम्ही एका टेबल फॉर्मॅटमध्ये मांडा जेणेकरून एक्झाममध्ये तुम्हाला ते रिकॉल करायला सोपं जाईल. ठीक आहे, आता ह्या प्रश्नाचा आन्सर बघू आपण. तर या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, इंद्रसेना रेड्डी नल्लू. तर हे त्रिपुराचे नवीन राज्यपाल बनलेले आहेत. याच्या आधी त्रिपुराचे राज्यपाल होते सत्यदेव नारायण आर्य. ते 19वे राज्यपाल होते त्रिपुराचे आणि आता 20वे राज्यपाल बनलेले आहेत इंद्रसेना रेड्डी नल्लू. कोण आहेत हे तर हे भाजपचे राष्ट्रीय सचिव आहेत आणि त्यांनी आंध्र प्रदेशमध्ये 3 वेळा मलकापेट मतदारसंघातून आमदार म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. पण तसं बघितलं तर मागचं जे दशक होतं जे डिकेड होतं त्याच्यामध्ये ते राजकीयदृष्ट्या एवढे काही ॲक्टिव्ह नव्हते. पण आता ते त्रिपुराचे नवीन राज्यपाल बनलेले आहेत. ओके, आता बघा तसं बघितलं ना तर राज्यपाल हा एक सेपरेट टॉपिक आहे आपल्या पॉलिटी सब्जेक्टमध्ये. पण हे सगळे जर मी इथं घेत बसले तर आपलं आजचं लेक्चर खूप मोठं होईल. पण तरीही राज्यपालाचे काही जे बेसिक गोष्टी आहेत तर ह्या मी तुम्हाला इथून सांगण्याचा प्रयत्न करते. तर बघा आपल्या राज्यघटनेच्या 6व्या भागामध्ये कलम 153 पासून ते कलम 167 पर्यंत राज्यातल्या कार्यकारी विभागांच्या संबंधीच्या तरतुदी आहेत तर ह्या इथे दिलेल्या आहेत. आता राज्य कार्यकारी विभागामध्ये कोण कोण असतं तर राज्य कार्यकारी विभागामध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि राज्याचे महाधिवक्ता तर एवढे असतात. त्याच्यामुळं केंद्रात जशा पद्धतीनं उपराष्ट्रपती असतात ना तर तसं राज्यामध्ये काही उपराज्यपाल पद हे नसतं. ठीक आहे, आणि राज्यपाल हे आपल्या राज्याचे CEO असतात म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी असतात. इथे हे जे वाक्य आहे ना हे तुम्हाला ॲज इट इज सुद्धा विचारलं जाऊ शकतं की राज्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे कोण असतात तर लक्षात ठेवा राज्यपाल असतात ते. आणि राष्ट्रपतींसारखंच राज्यपालसुद्धा कार्यकारी विभागाचे नामधारी कार्यकारी प्रमुख असतात आणि घटनात्मक प्रमुख असतात ते. आणि तेच जर आपण बघितलं ॲक्च्युअल जे प्रमुख असतात तर ते CM असतात. जसं केंद्रामध्ये आपले प्राईम मिनिस्टर असतात तशा पद्धतीनं राज्याचे जे ॲक्च्युअल प्रमुख असतात तर ते आपले चीफ मिनिस्टर्स असतात. राज्यपाल हे केंद्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून सुद्धा काम करतात आणि म्हणूनच राज्यपालाला दुहेरी भूमिका ही पार पडावी लागते. एकतर राज्याचे ते CEO असतात आणि दुसरं म्हणजे केंद्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून सुद्धा ते काम करतात. पण लक्षात ठेवा की जनरली प्रत्येक राज्याला राज्यपाल असतोच. पण जी 7वी घटनादुरुस्ती अधिनियम आला होता 1956मध्ये त्यानुसार 2 किंवा जास्त राज्यांना एकच व्यक्ती राज्यपाल म्हणून नियुक्त करता येऊ शकतो. ठीक आहे, पूर्वी असं नव्हतं पण 1956च्या 7व्या घटनादुरुस्ती अधिनियमानुसार ही तरतूद करण्यात आलेली आहे. ओके, आता पुढे राज्यपालाची नियुक्ती कशी होती ते बघून घेऊ.
तर बघा, आपल्याला माहिती आहे की आपण कधी राज्यपाल या पदासाठीची वोटिंग केलेलं नाही आहे. म्हणजे राज्यपाल हे लोकांकडून डायरेक्टली निवडला जात नाही, प्रत्यक्ष निवडला जात नाही. आणि राष्ट्रपतींसारखं असं काही विशेष करून बनवलेल्या निर्वाचन मंडळाकडून सुद्धा इनडायरेक्टली पण तो निवडला जात नाही. मग निवड होती कशी? तर आपले राष्ट्रपती हे त्यांच्या सही शिक्क्याने राज्यपालांची नियुक्ती करत असतो. एक प्रकारे तो केंद्र सरकारनेच नेमलेला असतो असं आपण इथं म्हणू शकतो. पण बघा, सुप्रीम कोर्टने एक डिसिजन दिलेलं 1979मध्ये 1979मध्ये. त्यांनी काय निर्णय दिला होता की राज्यपालाचं पद हे केंद्र सरकारच्या नोकरीतलं पद नसून ते एक स्वतंत्र घटनात्मक पद आहे. आता असं का बरं निर्णय दिला असेल? तर जी अपॉइंटमेंट आहे हे जरी राष्ट्रपती करत असले तरीसुद्धा केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली किंवा त्यांच्या सजेशननुसार ही अपॉइंटमेंट होत असते, हे आपल्याला सुद्धा माहिती आहे. त्यामुळंच सर्वोच्च न्यायालयाने 1979मध्ये हे विधान दिलेलं आहे. आणि हे केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली नाही आहेत किंवा केंद्र सरकारला दुय्यमसुद्धा नाही आहेत, तर असं वक्तव्य आपल्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं आहे. राज्यघटनेच्या मसुद्यामध्ये राज्यपाल हे सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धतीनुसार प्रत्यक्ष निवडला जाईल अशीच तरतूद होती. पण नंतर ही बदलण्यात आली आणि आता सध्या जर आपण बघितलं तर राष्ट्रपती हे त्यांच्या सही शिक्क्याने राज्यपालांची नियुक्ती करत असतात. पण राज्यपाल व्हायसाठी पात्रता निकष काय आहेत? तर फक्त 2 पात्रता ह्या आपल्या संविधानामध्ये सांगितलेल्या आहेत. पहिली म्हणजे तो भारताचा नागरिक असायला पाहिजे आणि दुसरी पात्रता म्हणजे त्याने वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली पाहिजेत. या 2 व्यतिरिक्त कुठलेही अशी काही वेगळी पात्रता आपल्या संविधानामध्ये सांगण्यात आलेली नाही आहे. पण जसजसं टाईमपास झाला तसतसं 2 नवीन संकेत हे डेव्हलप झालेले आहेत. आता हे कोणते, जे की संविधानामध्ये लिहिलेले नाही आहेत? तर पहिलं म्हणजे स्थानिक राजकारणापासून अलिप्त राहण्यासाठी राज्यपाल हा त्या राज्याच्या बाहेरचा असावा. म्हणजेच ज्या राज्यात त्याची अपॉइंटमेंट होते त्या राज्याच्या बाहेरचा राज्यपाल असतो. जसं आत्ता आपण बघितलं, हे आंध्र प्रदेशचे माजी आमदार आहेत, जे की आत्ता त्रिपुराचे नवीन राज्यपाल बनलेले आहेत. आणि दुसरा जो संकेत विकसित झालेला आहे, म्हणजे दुसरा जो असा समज पडलेला आहे, तो म्हणजे की राज्यामध्ये घटनात्मक यंत्रणा व्यवस्थित काम करेल हे सुनिश्चित करण्यासाठी राज्यपालाची अपॉइंटमेंट करताना राष्ट्रपती हे संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी विचारविनिमय करतो. आणि वास्तवात काही वेळा या संकेताचं सुद्धा उल्लंघन झालेलं आपल्याला बघायला मिळत असतं. ओके, म्हणजे काय? तर राज्यपाल हे जेव्हा अपॉइंट केले जातात तर ह्याच्यामध्ये जास्त वाटा हा केंद्र सरकारचा असतो. बऱ्याच वेळा ज्या राज्यामध्ये एखादा राज्यपाल अपॉइंट होतोय तर त्या राज्याच्या CM सोबत विचारविनिमय वगैरे एवढं केलं जात नाही. ओके, तर हे जे 2 संकेत आहेत तर हे काळानुसार डेव्हलप झालेले आहेत, पण हे संविधानामध्ये डायरेक्टली कुठेही मेन्शन केलेले नाही आहेत. ठीक आहे, तर एवढ्याच गोष्टी मी तुम्हाला इथे राज्यपाल या पदाबद्दल सांगू शकते. तसं घ्यायचं म्हणलं तर खूप डिटेलमध्ये एक अख्खं लेक्चर सेपरेट बनू शकतं राज्यपाल या टॉपिकवरती. पण हे सध्या आपण करंट अफेअरच्या लेक्चरमध्ये आहोत. पण तुम्ही हे लेक्चर बघून झाल्यानंतर राज्यपाल या टॉपिकचा डिटेलमध्ये अभ्यास करा. लाईक राज्यपालांचे अधिकार कोणकोणते असतात, त्यांना कार्य कोणकोणते असतात, किंवा राज्यपाल आणि राष्ट्रपती या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे, त्यांच्या अधिकारांमधला फरक काय आहे आणि सिमिलॅरिटीज काय आहेत. तर हा तुम्ही कम्पॅरेटिव्ह स्टडी करा, जेणेकरून तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल आणि दोन्ही टॉपिक ॲट अ टाईम तुमचे अभ्यासले जातील. ओके, तर आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. ओडिशाचे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचा आन्सर आहे पहिला पर्याय, रघुबर दास. आत्ताच मी सांगितलं होतं की अपॉइंटमेंट राज्यपालांच्या ह्या ॲट अ टाईम होत असतात. तर आता त्रिपुरासारखंच ओडिशा या राज्याला सुद्धा नवीन राज्यपाल मिळालेले आहेत, ते म्हणजे रघुबर दास. कोण आहेत हे? तर त्यांनी 2014 ते 19 या पिरियडमध्ये झारखंडचे पहिले गैर आदिवासी मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे. रघुबर दास हे आता ओडिशा या राज्याचे नवीन राज्यपाल बनलेले आहेत आणि 68 वर्षांचे नेते आहेत. हे OBC समुदायाशी संबंधित बिहार आणि झारखंड विधानसभेसाठी 5 वेळा निवडून आलेले आहेत. 1995 पासून ते 2019 पर्यंत जमशेदपूर पूर्व विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व रघुबर दास यांनी केलेलं आहे. महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं आपल्याला? तर 2014 ते 19 या पिरियडमध्ये झारखंडचे पहिले गैर आदिवासी मुख्यमंत्री ते राहिलेले आहेत. ओके, पुढचा प्रश्न. कोणत्या राज्याने राज्य अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी होप इनिशिएटिव्ह हे मिशन सुरू केलं? आता राज्य अंमली पदार्थ मुक्त म्हणलं की तुम्हाला लक्षात आलं असेल की पंजाब हे याचा आन्सर आहे.
तर बघा, आपल्याला इथे 2 मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत की होप इनिशिएटिव्ह मिशन ह्याच्या नावावरून काय असं अंमली पदार्थाचं काही इंडिकेट होत नाही, पण म्हणूनच आपल्याला इथे हे लक्षात ठेवायचं आहे की होप इनिशिएटिव्ह हे मिशन अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी आहे. कोणत्या राज्याचं आहे? तर पंजाब या राज्याचं आहे. फक्त हे 2 मुद्दे इथे लक्षात ठेवण्यासारखे आहेत. आता तुम्ही मला सांगा, तुमचा आजचा होमवर्कचा प्रश्न आहे की पंजाब राज्याचे CM कोण आहेत? तुम्हाला एक हिंट देते मी. ते एक कॉमेडियन होते आधी आणि ते आता पंजाबचे CM बनलेले आहेत. आणि मुळात या होप इनिशिएटिव्ह या मिशनचा फायदा त्यांनासुद्धा होईल असं माझा होप आहे, कारण बऱ्याच कार्यक्रमांमध्ये ते स्वतःसुद्धा ड्रिंक घेऊन आलेले वगैरे दिसतात. तर असो, जोकसपाट. तर हा आहे होप इनिशिएटिव्ह मिशन आणि सध्या तिथल्या सरकारने ह्या संदर्भामध्ये या मिशनची जी सुरुवात केलेली आहे तर ती अमृतसर इथून केलेली आहे आणि ही जी मोहीम आहे त्यांची तर ही 3 पटींनं सुरू केलेली आहे. म्हणजे काय? तर होप इनिशिएटिव्ह, प्रे, प्लेज अँड प्ले. तर ह्या ज्या 3 वेगवेगळ्या मुद्दे आहेत तर ह्या तिन्ही मार्गांनी त्यांनी ही मोहीम सुरू केलेली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले खोल पाण्याचे कंटेनर ट्रान्सशिपमेंट कोणत्या राज्यात आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा हा. या प्रश्नाचा आन्सर आहे चौथा पर्याय, केरळ. तर हे जे भारतातलं पहिलं खोल पाण्यातलं कंटेनर ट्रान्सशिपमेंट आहे. आता हे काय असतं बरं कंटेनर ट्रान्सशिपमेंट? तर हे बघा एक प्रकारचं पोर्टच असतं, पण हे खूप ॲडव्हान्स लेवलचं पोर्ट असतं. पोर्टमध्ये म्हणजे काय, बंदर जे असतं ना तर त्याच्यावरती डायरेक्टली जहाज येऊन तिथे पार्क होतात आणि मग ते माल उतरवला चढवला वगैरे जातो. पण हे जे कंटेनर ट्रान्सशिपमेंट असतात ना, म्हणजे मोठमोठे कंटेनर हे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचं काम हे या कंटेनर ट्रान्सशिपमेंटच्या ठिकाणी होत असतं. आणि आता आपल्या भारतातलं पहिलं खोल पाण्याचं कंटेनर ट्रान्सशिपमेंट हे आपण केरळ या ठिकाणी आणलेलं आहे. आता हे कुणी आणलं आहे? तर हे अदानी ग्रुपचं आहे आणि हे विझिन्झम या बंदरावरती आणण्यात आलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये देशाच्या सागरी पायाभूत सुविधांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी हे जे पोर्ट आहे हे खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करते. लक्षात ठेवा, अदानी ग्रुपचं आहे. कुठं आहे? तर केरळमधल्या विझिन्झम बंदर या ठिकाणी आहे, जे की 2024पर्यंत पूर्ण होणार आहे. केरळमध्ये पण एक्झॅक्ट सांगायचं झालं तर केरळमधल्या तिरुवनंतपुरमजवळ हे बंदर असणार आहे. लक्षात ठेवा, भारतातलं पहिलं खोल पाण्याचं कंटेनर ट्रान्सशिपमेंट आहे हे. असे मोजकेच देश आहेत बघा की ज्यांच्याकडे अशा पद्धतीचे बंदरं आहेत. तर ह्याच्यामध्ये आता आपला भारतसुद्धा समाविष्ट झालेला आहे. लाईक कोलंबो, सिंगापूर, पोर्ट क्लांग आणि जेबेल अली या जागतिक बंदरांशी स्पर्धा करण्या इतपत दर्जाचं हे बंदर, विझिन्झम बंदर हे अदानी ग्रुपने डेव्हलप केलेलं आहे. ओके. पुढचा प्रश्न, लिम्फॅटिक फिलेरियासिस LF निर्मूलन करणारा दुसरा देश कोणता? आता आन्सर सांगायच्या आधी हे माहिती असायला पाहिजे तुम्हाला की लिम्फॅटिक फिलेरियासिस म्हणजे काय? तर ह्यालाच हत्ती रोग म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि या रोगाचं निर्मूलन करणारा दुसरा देश बनलेला आहे लाओ PDR, म्हणजेच लाओ पीपल्स डेमोक्रेटिक रिपब्लिक. आता तसं बघितलं ना तर हा या वर्षात या रोगाचं निर्मूलन करणारा दुसरा देश आहे. यापूर्वी 2023मध्येच बांगलादेशने ह्या रोगाचा नायनाट केलेला आहे आणि आता लाओ PDR हे हा डिसीज निर्मूलन करणारा या वर्षातला दुसरा देश ठरलेला आहे. वेस्टर्न पॅसिफिक देशातलंच जर बघितलं तर या प्रदेशातला लाओ PDR हा LF दूर करणारा 11वा देश बनलेला आहे. आणि बघा, हा जो डिसीज आहे ना तर सध्या टोटल 19 देशांनी या डिसीजचं उच्चाटन केलेलं आहे. हा जो डिसीज आहे ह्याला हत्ती रोग म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि ह्याच्यामुळं बरेच काही जे गंभीर आरोग्य समस्या आहेत तर ह्यासुद्धा उद्भवू शकतात. त्याच्यामुळं ह्या रोगाचं उच्चाटन करणं हे एक खूप महत्त्वपूर्ण जागतिक आरोग्य लक्ष्य आहे. LFच्या निर्मूलनामुळं आपण जे ठरवलं आहे 2030पर्यंत सर्वांसाठी आरोग्य, तर ह्या UNच्या शाश्वत विकास उद्दिष्टामध्ये योगदान वाढू शकतं जेव्हा कधी हे देश जे आहेत तर ह्या रोगाचं उच्चाटन करतात तेव्हा. आता हे लिम्फॅटिक फिलेरियासिस हा डिसीज काय आहे बरं? आता ह्याचे सायन्स आणि सिम्पटम्स काय आहेत हे आपण थोडक्यात बघून घेऊ. तर हा जो डिसीज आहे ना ह्याला आपण मराठीत हत्ती रोग किंवा हत्तीपाय असं सुद्धा म्हणतो. आता ह्याचे सायन्स काय असतात? तर सगळ्या शरीरावरती रेड पॅचेस असतात आणि थोडीशी जळजळ होते, सूज येते, जास्त करून पायाला सूज येत असते. आणि ह्याचे सिम्पटम्स काय आहेत? तर हा डिसीज झाल्यानंतर ताप येऊ शकतो आणि जे मसल्स आहेत तर हे थोडेसे घट्ट असे जाणवतात, सूज येते सगळ्या पायाला. तुम्ही बऱ्याच वेळा बऱ्याच फोटोमध्ये इमेजेसमध्ये हे बघितलं असेल आणि म्हणूनच आपण त्याला हत्ती रोग किंवा हत्तीपाय असं म्हणतात. पण ह्याचं जे नाव आहे हे लक्षात ठेवा,
कारण आयोग ह्यावरती सुद्धा प्रश्न विचारू शकतो की हत्ती रोगाला काय म्हणतात, तर लिम्फॅटिक फिलेरियासिस. ऑब्वियस आहे की वन लाईनर क्वेश्चन आता आयोग विचारत नाही, पण एखादी लाईन ह्या संबंधी असू शकते. ओके, पुढचा प्रश्न. कोणत्या संस्थेने द हाय कॉस्ट ऑफ चीप वॉटर नावाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन WWF. जे आपण लहानपणी बघायचो WWE WWF ते नाही आहे, तर इथे WWF म्हणजे वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर. तर रिसेंटली या ऑर्गनायझेशननी एक रिपोर्ट पब्लिश केला आहे ज्याचं टायटल आहे द हाय कॉस्ट ऑफ चीप वॉटर. काय आहे या रिपोर्टमध्ये, तर सध्या जगामध्ये जे जलसंकट वाढत चाललेलं आहे, पाण्याची जी कमतरता वाढत चाललेली आहे, तर ह्याचा इशारा त्यांनी ह्या रिपोर्टमध्ये लोकांना दिलेला आहे. त्यामध्ये त्यांनी असंही सांगितलं आहे की वाढत्या जागतिक जलसंकटामुळे जवळपास $58 ट्रिलियन एवढा इकॉनॉमिक व्हॅल्यू जे आहे, तर ह्याला आता धोका निर्माण झालेला आहे. याच्याशिवाय अन्न सुरक्षा आणि जी आपली सस्टेनेबिलिटी आहे, तर ही सगळी धोक्यात आलेली आहे जागतिक जलसंकटामुळं. आता आत्ता जे मी सांगितलं ना $58 ट्रिलियन, तर हे जगाच्या GDPच्या जवळपास 60% एवढं जास्त आहे हे. तर एवढं जे धोका आहे, तर हा सध्याच्या इकॉनॉमीला जागतिक जलसंकटामुळे होऊ शकतो. तर असा इशारा त्यांनी या रिपोर्टमध्ये दिलेला आहे. तर हा रिपोर्ट कधी पब्लिश केला आहे, तर जागतिक अन्न दिनानिमित्त त्यांनी हा रिपोर्ट पब्लिश केलेला आहे. पाणी आणि गोड्या पाण्याच्या परिसंस्थेच्या आर्थिक मूल्याचा हा जगातला पहिला असा वार्षिक अंदाज आहे जो की ह्या ऑर्गनायझेशननी सादर केलेला आहे. ठीक आहे, आता आपण थोडक्यात जागतिक अन्न दिन या संबंधी पण माहिती घेऊ. तर बघा, दरवर्षी 16 ऑक्टोबरला जगभरामध्ये हा जागतिक अन्न दिन हा साजरा केला जातो. म्हणजेच हा एक आंतरराष्ट्रीय दिवस आहे. आता 1945मध्ये UNच्या अन्न आणि कृषी संघटनेची जी स्थापना झाली होती ही याच दिवशी झाली होती 16 ऑक्टोबरला, आणि म्हणूनच हा दिवस जागतिक अन्न दिवस म्हणून सेलिब्रेट आपण करत असतो. यावर्षीची या दिनाची थीम लक्षात ठेवा, ती म्हणजे पाणी हे जीवन आहे, पाणी अन्न आहे. तर ही 2023च्या जागतिक अन्न दिनाची थीम होती. याच प्रश्नातून आपण WWF काय आहे हे पण जाणून घेऊ. तर बघा, वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर ही एक स्विस बेस्ड इंटरनॅशनल गैरसरकारी संस्था आहे आणि हिची स्थापना 1961मध्ये झालेली आहे. जगातली ही सगळ्यात मोठी संवर्धन संस्था आहे. काय करते ही, तर ह्याच्या नावातच आहे वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर, म्हणजे पर्यावरणाचं रक्षण करणं आणि ज्या अशा काही हालचाली होतात पर्यावरणाला हानिकारक अशा, त्यांच्यावरती लक्ष ठेवणं आणि पर्यावरणाची जो ऱ्हास होतोय तर हे थांबवणं. तर असे वेगवेगळे उद्देश आहेत या WWF या संस्थेचे. ओके, पुढचा प्रश्न. केंद्राने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात डॅश डॅश वाढ मंजूर केली आहे. या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय. रिसेंटली आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळाने जे सरकारचे कर्मचारी आहेत केंद्र सरकारचे आणि जे काही पेन्शनधारक आहेत आपले, तर ह्यांना सगळ्यांना 4% महागाई भत्ता हा एवढा वाढवलेला आहे. पूर्वी हा किती होता, तर हा जे केंद्रीय कर्मचारी होते तर त्यांना महागाई भत्ता 42% एवढा देण्यात यायचा आणि आता हा 4%नी वाढवला आहे, म्हणजे 46% हा महागाई भत्ता करण्यात आलेला आहे. आणि हा 1 जुलै 2023 पासून लागू केला जाईल. याचा फायदा कुणाला होणार आहे, तर केंद्राच्या या डिसिजनमुळं जवळपास 48.67 लाख केंद्रीय कर्मचारी आणि जे निवृत्त झालेले जे पेन्शनधारक आहेत तर ते आहेत 67.95, म्हणजे जवळपास 68 लाख. तर एवढ्या लोकांना केंद्र सरकारच्या ह्या डिसिजनमुळं फायदा होणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न. सिंगापूरमध्ये भारताच्या आसियान आणि पूर्व आशिया राजदूतांच्या प्रादेशिक परिषदेचे अध्यक्षपद कोणी भूषवले? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय डॉक्टर S जयशंकर. तर रिसेंटली आपले जे परराष्ट्र मंत्री आहेत डॉक्टर S जयशंकर यांनी सिंगापूरमध्ये भारताच्या आशियान आणि पूर्व आशिया राजदूतांच्या प्रादेशिक परिषदेचे अध्यक्षपद भूषवलेले आहे. याच्यामध्ये त्यांनी या प्रदेशातल्या ज्या घडामोडी आहेत त्यांचा ओव्हरव्ह्यू घेतला आहे, आढावा घेतला आहे आणि भारतासाठी यांचे काय परिणाम होऊ शकतात तर ह्याचंसुद्धा मूल्यांकन त्यांनी केलेले आहे. 2 दिवसाच्या सिंगापूरच्या दौऱ्यावर होते ते त्या पिरियडमध्ये आणि त्यांनी ह्या परिषदेचं अध्यक्षस्थान भूषवलेलं आहे. ठीक आहे, आता आपण या प्रश्नाच्या माध्यमातून सिंगापूर कुठे जरा मॅपमध्ये बघून घेऊ. तर इथे बघा, हा आहे आपला भारत आणि आग्नेयेकडं हा एक छोटासा देश दिसतोय ना, तर हा आहे सिंगापूर. याची राजधानी आहे सिंगापूर सिटी आणि इथलं चलन आहे सिंगापूर डॉलर. इथं जर आपण शेजारचे देश बघितले तर इथे बघा, हा एक छोटासा देश आहे सिंगापूर. याच्यावरती म्हणजेच उत्तरेला मलेशिया हा देश आहे आणि खालच्या साईडला जर आपण बघितलं तर इंडोनेशिया आहे. पण
हा डायरेक्टली इंडोनेशियाशी कनेक्टेड नाही आहे. हा एक सागरी शेजारी आहे सिंगापूरचा. ठीक आहे. तर अशा रीतीने आज आपण या लेक्चरमधून 19 आणि 20 ऑक्टोबरचे महत्त्वाचे करंट अफेअर्स डिटेलमध्ये अभ्यासलेले आहेत. मला आशा आहे की तुम्हाला आजचं लेक्चरसुद्धा नीट समजलं असेल. हे लेक्चर जे आहेत ना, हे शेवटपर्यंत तुम्ही संपूर्ण बघा आणि एकसुद्धा लेक्चर अजिबात मिस करू नका, कारण येणाऱ्या एक्झाम्समध्ये तुम्हाला याचा भरपूर फायदा होणार आहे. तर आता मी इथेच थांबते. भेटूयात आपण लवकरच पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.